start with our gymnosperms. Okay. So when you say This gymnosperm, call is now being recorded. okay, when you say This call is gymnosperms, now taking notes. a word gymnosperm has two words in it. म्हणजे ते जर तुम्ही शब्द जो आहे तुमचा जिम्नोस्पर्म तो जर तुम्ही फोडलात, ठीक आहे, त्यातनं दोन वर्ड्स मिळतील. वन इज जिम्नॉस अँड सेकंड इज स्पर्मा. एक जिम्नॉस दुसरा स्पर्मा. जिम्नॉसचा अर्थ काय तर नेकेड, ठीक आहे, आणि स्पर्माचा अर्थ आहे सीड. सो द प्लांट्स इन वेअर द सीड्स आर नेकेड, नॉट एनक्लोज्ड इन अ फ्रूट, आर कॉल्ड एज जिम्नोस्पर्म्स. थोडक्यात काय की ज्या प्लांट्स मध्ये सीड्स आहेत पण फ्रूट नाहीये, असे सगळे प्लांट्स आता तुमचे जिम्नोस्पर्म मध्ये. ठीक आहे. तर आपण त्याचे आपण कॅरेक्टर्स वर आता एक तुम्हाला सांगितलं कॅरेक्टर, असे बाकीचे कॅरेक्टर बघू. आणि जो एंटायर वर्ल्ड मध्ये सगळ्यात टॉलेस्ट ट्री आहे, विच इज अ टॉलेस्ट ट्री, इट इज अन एक्झाम्पल फॉर जिम्नोस्पर्म्स, इट इज कॉल्ड एज सिक्विया. ठीक आहे. सो दिस ट्री इज अ सिक्विया प्लांट. आता तुम्हाला जे कळेल दिसत ना बारकीवर किती, बारकी नाही आहेत, ते तुमचं निलगिरीचं झाड आहे. ठीक आहे. आणि जो मध्ये सेंटरला आहे ना, दॅट इज अ टॉलेस्ट ट्री कॉल्ड एज सिक्विया. ठीक आहे. तर हा तुमचा सिक्विया. आता हे जी दुसरी डायग्राम आहे, ठीक आहे, तर तो आहे आपण म्हणतो की जे सीड आहे. ठीक आहे. तर सीड तयार होतं. काही प्लांटचे सीड वर फ्रूट तयार होतं. मग कशामुळे तयार होतं, तर पहिला केस जो आहे तो जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे. जो सीड तयार होतो ना, तो ते खाली जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवले त्यामुळे तयार होतो. आणि दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अन ओव्ह्यूल. ठीक आहे. ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन विल फॉर्म सीड्स. आता फर्टिलायझेशनचा अर्थ काय की ओव्ह्यूल आहे, ठीक आहे, आणि ओव्ह्यूल झाला फिमेल गॅमेट. तसाच स्पर्म असेल मेल गॅमेट. तो स्पर्म आणि ओव्ह्यूल हे फ्यूज झाले, तयार झाला तुमचा झायगोट. त्या झायगोट पासून तयार होतो सीड. ठीक आहे. सो इफ ओनली ओव्ह्यूल इज प्रेझेंट आणि ओव्ह्यूलच्या वर ओव्हरी वॉल जर नसेल, आता दुसरी जी डायग्राम आहे त्यात जी पिंक कलर दिसते किंवा रेड कलर दिसते बाहेरची लेअर, तर ती आहे ओव्हरी वॉल. ठीक आहे. पहिल्या डायग्राम मध्ये ओव्हरी वॉलच नाहीये, फक्त ओव्ह्यूल आहे. तो ओव्ह्यूल स्वतः नेकेड आहे, त्यामुळे फक्त सीड तयार झाला. अँजिओस्पर्म मध्ये कसा आहे, तो आतमध्ये ओव्ह्यूल आहे, त्या भोवती ते रेड कलरचे दिसतात ना, तर ते तुमचे ओव्हरीचे वॉल्स आहेत. तर ओव्हरी वॉल आहे म्हणून तिथं फ्रूट तयार होतो. सो इन जिम्नोस्पर्म्स ओनली सीड्स आर प्रेझेंट विच आर नेकेड, नॉट एन्क्लोज्ड इन एनी फ्रूट. ठीक आहे. सो हेन्स दीज आर कॉल्ड एज जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे. नाउ व्हेन यू से अबाउट जिम्नोस्पर्म्स देर आर फ्यू मोर कॅरेक्टर्स. ठीक आहे. मग काही जिम्नोस्पर्म्स आहेत तर ते फंजाय आणि ते जिम्नोस्पर्म हे एकत्र राहतात. ठीक आहे. आणि दोघांनाही बेनिफिट आहे, म्हणून हे झाले तुमचे सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे. वेन इन अन असोसिएशन बोथ द फॅक्टर्स और बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय घ्यायचं आहे की ओके, तुम्हाला एखाद्या पर्सनला जर एखादा डिसीज झाला, ठीक आहे, आता डिसीज झाल्यावर काय होतं की आपल्याला बेनिफिट आहे का, नाही आहे, आपल्याला त्याचा हार्म आहे. ठीक आहे. आपल्याला तोटा आहे. पण आपल्या बॉडीच्या आत जो वाढणारा प्राणी आहे किंवा तो बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, दॅट इज बेनिफिटेड, त्याला बेनिफिट आहे. ठीक आहे. तर हा झाला पॅरासायटिक असोसिएशन, एकाला बेनिफिट एकाला तोटा. इथं कसं आहे, तर जिम्नोस्पर्म आणि काही वेळा त्यांची फंजाय, ठीक आहे, हे एकत्र राहतात आणि दोघांनाही बेनिफिट मिळतं. आता बेनिफिट काय असतं, ते जिम्नोस्पर्म आता हा प्लांट आहे, प्लांट आहे म्हणजे स्वतःचा फूड जनरेट करू शकतो हा. ठीक आहे. तर हा फूड तयार करतो अँड दॅट फूड इज सप्लाइड टू द फंजाय. मग तो फंजाय त्यावर जो वाढतो त्याला तुला फूड मिळतो, कारण की फंजाय स्वतःचं फूड तयार करू शकत नाही. तर फंजायला झाला बेनिफिट. मग प्लांटला काय बेनिफिट आहे, त्या जिम्नोस्पर्मला काय बेनिफिट आहे. ठीक आहे. फंजाय काय करतो, जमिनीमध्ये असलेले जे काही न्यूट्रिएंट्स आहेत लाईक नायट्रोजन, सल्फर, हे ऍब्झॉर्ब करतो आणि ते प्लांटला देतो, जेणेकरून प्लांटला पण बेनिफिट आहे. सो इन दिस केस द फंजाय as well as the gymnosperm is benefited, hence it is a mutual association किंवा it is symbiotic association. आता जे फंजाय आहेत, जे जिम्नोस्पर्मच्या रूट्सवर वाढतात, त्याला म्हटलं जातं मायकोरायझल फंजाय. मायको मीन्स फंजाय, रायझल म्हणजे रायझॉइड्स, रायझॉइड्स म्हणजे रूट्स. जे जिम्नोस्पर्मच्या रूट्सवर वाढणारे फंजाय आहेत ना, हे झाले मायकोरायझल फंजाय. तसंच दुसरी डायग्राम दिली आहे, तर दीज आर कॉल्ड ॲज कोरालाइड रूट्स. किंवा कोरालाइड रूट्स जे आहेत ना, ते ते सोडून द्या, रूट्सचं नाव सोडून द्या, पण एक लक्षात ठेवायचं आहे की काही बॅक्टेरिया आहेत, ठीक आहे, जे रूट्सवर वाढतात. ठीक आहे. ते पण जिम्नोस्पर्मच्या, काही वेळेला अँजिओस्पर्मच्या वाढतात. आता अँजिओस्पर्मचं एक्झाम्पल सांगायला गेलो
तर ग्राउंडनट, भुईमुग, शेंगदाणे, ठीक आहे. ह्याच्या प्लांटचे रूट जर तुम्ही बघितले असेल ना, तर ते असे बारके 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 गाठी असतात, ठीक आहे. त्या गाठ्यांमध्ये प्रेझेंट असतो तुमचा बॅक्टेरिया, दॅट इज इन सिम्बायोटिक असोसिएशन. म्हणजे त्या प्लांटला पण बेनिफिट आहे, तसा बॅक्टेरियाला पण बेनिफिट आहे. पण आपल्या एक्झाम्ससाठी काय लक्षात ठेवायचं आहे, तर मायकोरायझल फंजाय, वेअर अ फंजाय अँड अ जिम्नोस्पर्मिक रूट आर इन असोसिएशन, and that association is symbiotic where both the partners are benefited. ठीक आहे, असं त्याचं असोसिएशन. नेक्स्ट द कॅरेक्टर्स आर, आता हे असे कॅरेक्टर्स आहेत. आता पहिलंच काय दाखवलं त्यांनी की एक एक्झाम्पल दिला सायकस. सायकस मध्ये स्टेम कसा आहे तर अनब्रांच्ड आहे. आता खालीचा तुम्हाला ब्राऊन पार्ट दिसतो तर तो आहे त्याचा ब्रांच, ठीक आहे, तो आहे त्याचा स्टेम, ठीक आहे. त्या स्टेमला ब्रांचिंग नाही, डायरेक्ट त्याला पानं आलीत आणि पानं कुठे आलीत, वरच्या टोकाला आलेत, बरोबर. हेन्स दिस इज कॉल्ड ॲज अनब्रांच्ड स्टेम विथ लीव्स इन फॉर्मेशन ऑफ क्राऊन. जसा मुकुट आहे तसा हा क्राऊन सारखा वरच्या बाजूला प्रेझेंट आहे. तर असा आहे सायकस. पण काही जिम्नोस्पर्म आहेत ते ब्रांच पण होतात, त्या दुसऱ्या फोटोत त्यांनी दाखवलाय. तर इथं कसं आहे तर त्या स्टेम इज ब्रांच, तर ब्रांचिंग आहे. हा काय आहे तर हा क्रिसमस ट्री आहे, ठीक आहे. क्रिसमस ट्रीला पण ब्रांचिंग असतं. तर पायनस, ऑराकोरिया, तर हे ब्रांचेड आहेत. अनब्रांच मध्ये सायकस आहे, अजून एक आहे झामिया म्हणून, तर तो पण अनब्रांच्ड आहे. सो वी कॅन से अ स्टेम कुड बी ब्रांच्ड ऑर अनब्रांच्ड, ठीक आहे. सेकंड थिंग इज लीव्स. आता लीव्स थोडे वेगळे आहेत. कसे आहेत तर ते जे लीव्स आहेत ना, शक्यतो असणार आहेत बारीक, थिन, ठीक आहे, पातळ असतात, ठीक आहे. दुसरं काय की जे लीव्स आहेत बऱ्याच वेळेला त्याला पॉइंटेड एंड्स असतात, टोकदार पानं असतात, निडल लाईक लीव्स असतात, ठीक आहे. आणि असं का असतं, कारण की जे जिम्नोस्पर्म्स आहेत ना हे मिळतात हायर अल्टिट्यूड्सला. अल्टिट्यूड्स म्हणजे काय की समुद्र सपाटीपासून उंचावर, एखादा हिल स्टेशन असेल तर हिल स्टेशनला मिळतात तुम्हाला जिम्नोस्पर्म्स, ठीक आहे. आता हिल स्टेशन जसं जाता ना तुम्ही तर हार्श कंडिशन्स वाढतात. तर हिमालयात जर गेला तुम्ही, ठीक आहे, तर बर्फ पडतो, ठीक आहे. तर ते बर्फ पडल्यानंतर पानावर साठवू नये म्हणून ते पानं खाली, म्हणजे बर्फ घसरून खाली पडावा, मग तसे त्याचे कोनिकल म्हणजे आईस्क्रीमचा कोन असतो ना त्यासारखा त्या प्लॅन्टचा शेप असतो. किंवा वारं जोरात वाहत असेल तर त्यासाठी ते तुटू नये म्हणून प्लॅन्टची जी पानं आहेत ना ती अशी पातळ बारीक असतात, निडल सारखी असतात, जेणेकरून तुटू नयेत, ठीक आहे. प्लस इथं काय आहे की बऱ्याच वेळेला पाणी कमी असल्या ठिकाणी पण हे वाढतात, तर वॉटर लॉस होऊ नये म्हणून पान स्प्रेड पण होत नाही. असं बारीक थिन पॉइंटेड निडल सारखं असतं. तुम्हाला तिसऱ्या डायग्राम तुम्हाला दिसतंय कसं आहे तर लीव्स आर निडल लाईक, ठीक आहे, व्हेरी थिन. कशासाठी, टू अवॉइड द वॉटर लॉस. लॉस, जे पाणी लॉस होणार आहे पानं मोठी असल्यामुळे, तर हे लॉस थांबवण्यासाठी. दुसरं, ज्यावेळी हाय विंड प्रेशर असेल, ठीक आहे, त्यावेळी पानं तुटू नये त्यासाठी निडल शेप लीव्स आहेत, ठीक आहे. सो दिस इज हाऊ युअर प्लांट विल लुक लाईक इन केस ऑफ अ जिम्नोस्पर्म, ठीक आहे. देन when you study reproduction in gymnosperm, it is very typical, ठीक आहे. जसे आपल्या अँजिओस्पर्म मध्ये म्हणजे आंबा असेल किंवा तुमच्या घरी तुम्ही जास्वंद बघितला असेल त्याला फ्लावर्स येतात. जिम्नोस्पर्मला फ्लावर्स येत नाहीत, त्याला काय येतात तर त्याला कोन्स येतात. सो दीज आर द कोन्स, ठीक आहे. आता कोन्स कुठले आहेत, जो वर आहे तो मेल कोन आहे, जो बी आहे तो फिमेल कोन आहे, ठीक आहे. आता कोन दिसतो कसा किंवा कसा बनतो, ठीक आहे. आता लास्ट लेक्चरला आपण घेतलं होतं टेरिडोफाइट्स, ठीक आहे. टेरिडोफाइट्स मध्ये लीव्स एकदम टिपिकल आहेत. कशा आहेत तर लीव्स आहेत, त्या लीव्सच्या मागे स्पोर्स प्रेझेंट होते. दाखवू का डायग्राम तुम्हाला कालची, आठवतंय का बघा, तुम्हाला दाखवतो मी, एक सेकंड. बघा हा लीफ टेरिडोफाइटचा, ह्याच्यावर हे स्पोर्स आहेत. हेन्स दीज लीव्स विथ स्पोर्स आर कॉल्ड एज स्पोरोफिल्स, ठीक आहे. फक्त आता इथल्या स्पोरोफिल आणि जिम्नोस्पर्मच्या स्पोरोफिल मध्ये डिफरन्स काय आहे. या स्पोरोफिल मध्ये काही वेळा काय असतात की सगळे स्पोर्स एकसारखेच आहेत, मग त्याला होमोस्पोरस. काही वेळा काय होतं टेरिडोफाइट्स मध्ये की काही स्पोर्स मोठे आहेत तर झाले मेगास्पोर, काही स्पोर्स बारके आहेत तर झाले मायक्रोस्पोर्स, तर इट बिकम्स हेट्रोस्पोरस. सो टेरिडोफाइट्स मध्ये होमोस्पोरस पण आहेत, हेट्रोस्पोरस पण आहेत. पण ज्यावेळी तुम्ही जिम्नोस्पर्म्स म्हणता, ठीक आहे, जिम्नोस्पर्म्स आर ऑलवेज हेट्रोस्पोरस, म्हणजे तिथं मोठे स्पोर असतील आणि बारके स्पोर पण असतील, तिथं एकत्र एकसारखे स्पोर तुम्हाला मिळणार नाहीत. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणता की मेल कोण आहे, ठीक आहे,
तर मेल कोन मध्ये स्पोर्स असतात ते बारके असतात. वी से द स्पोर्स इनसाइड द मेल कोन्स आर व्हेरी स्मॉल. दीज आर मायक्रोस्पोर्स. ठीक आहे. फर्दर these male cones have a male gamete. गॅमेटोफॅटिक जनरेशन आहे. ठीक आहे. तर मेल गॅमेट आहे. मेल गॅमेट आहे त्याला म्हटलं जातं पोलन ग्रेन. ठीक आहे. बघा तुम्ही आता बरेच जण तुम्ही असं रिमोट एरिया राहता बघा, खेडेगावात राहता किंवा तुम्हाला माहित आहे, तुम्हाला शेती माहित आहे बरोबर. तुमच्याकडे जर मका असेल, ठीक आहे, किंवा कुठलंही जरी प्लांट असेल ना, तर काही वेळेला त्या फ्लावर मधून अशी पांढरी पावडर पडते, पिवळी पावडर पडते. पडते का? सर बोला, पडते ना. मग हे जे पांढरी पावडर आहे, दिस व्हाईट पावडर इज कॉल्ड एज अ पोलन ग्रेन. तर असे पोलन ग्रेन प्रेझेंट असतात तुमच्या मेल कोनच्या आतमध्ये. ठीक आहे. तसाच प्रेझेंट आहे तुमचा फिमेल कोन. ठीक आहे. आता फिमेल कोन मध्ये प्रेझेंट आहे तुमचे मेगास्पोर्स. ठीक आहे. त्याला दुसरा शब्द आहे ओव्ह्यूल. ठीक आहे. आपण मगाशी बघितलं ना, नेकेड ओव्ह्यूल जिम्नोस्पर्म मध्ये, त्यानंतर कवर्ड ओव्ह्यूल हे अँजिओस्पर्म मध्ये. तसा ओव्ह्यूल प्रेझेंट असतो ह्या मेगास्पोर मध्ये, तुमच्या फिमेल कोन मध्ये. ठीक आहे. आता मेल कोन मध्ये हे तुम्हाला दिसतात स्ट्रक्चर असे ब्ल्यू कलरचे दिसतात, त्याला मार्क केलंय त्यांनी मायक्रोस्पोरोफिल म्हणून. व्हॉट इज दिस? दिस इज अ लीफ लाईक स्ट्रक्चर इनसाइड विच युअर मायक्रोस्पोर्स आर प्रेझेंट. ठीक आहे. हे दुसऱ्या डायग्राम मध्ये बी मध्ये, ठीक आहे, तिथं काय दाखवले, अशी बारक्या बारक्या तुम्हाला टिपके दाखवलेत, भरपूर दाखवलेत. हे काहीतरी सगळे मायक्रोस्पोर्स आहेत. ठीक आहे. हेच मायक्रोस्पोर पुढे जाऊन डेव्हलप झाले तुमच्या पोलन ग्रेन्स मध्ये. दॅट इज युअर मेल गॅमेटोफाइट. हा गॅमेट आहे. ठीक आहे. तसाच फिमेल कोण आहे. फिमेल कोण म्हणजे फिमेल स्पोर्स असतील, म्हणजे तुमचे मेगास्पोर्स असतील. आता मेगास्पोर्स आहेत आणि ज्या लीफवर मेगास्पोर्स आहेत, तर दोज लीव्स आर कॉल्ड एज मेगास्पोरोफिल्स. असे मेगास्पोरोफिल्स, असे मायक्रोस्पोरोफिल्स एकत्र येतात आणि तयार होतो मेल कोन आणि फिमेल कोन. तर जेव्हा तुम्ही रिप्रोडक्शन शिकता जिम्नोस्पर्म मध्ये, ठीक आहे, यू आर गोइंग टू लर्न अ मेल कोन अँड अ फिमेल कोन. इन अ मेल कोन यू हॅव मायक्रोस्पोरोफिल्स. इन फिमेल कोन यू हॅव मेगास्पोरोफिल. ठीक आहे. each microsporophyll will have microspores. Likewise, each megasporophyll will have megaspores. Okay. Then, when you say gametophytic phase, ज्यावेळी तुम्ही गॅमेट फॉर्मेशन म्हणताय, हे तर झाला स्पोरोफाइट. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही गॅमेटोफाइट म्हणता, मग त्यावेळेला तयार होतो पोलन ग्रेन, मेल गॅमेट. ठीक आहे. आणि फिमेल गॅमेट आहे तो आहे ओव्ह्यूल. मग हा जो पोलन ग्रेन आहे, with the help of what we say as wind, this will reach your ovule. त्या फिमेल कोनच्या ओव्ह्यूल पर्यंत पोहोचतो. ठीक आहे. आणि हा मेल गॅमेट तुमचा पोलन ग्रेन आणि तुमचा ओव्ह्यूल हे दोन्ही फ्यूज होतात. आणि फ्यूज झाल्यानंतर तयार होतो झायगोट. ह्या झायगोटमधून तयार होतो त्याचा सीड. ठीक आहे. तर असे तुमचे कॅरेक्टर्स आहेत. नाउ नेक्स्ट यू शुड सी हाऊ इज द कोन लुक लाईक. ठीक आहे. आता हे जे तुम्हाला कडेचे दोन डायग्राम दिसत आहेत, ठीक आहे, त्यात जो फुगतोय ना, तर तो आहे तुमचा फिमेल कोन. त्याच्या खाली बारके बारके दिसतात ना, तर ते तुमचे मेल कोन्स. कळतंय? आता हा फिमेल कोन जो आहे, आता त्याला दाखवत आहेत की बाबा खाली पहिल्यांदा तो छोटा आहे, नंतर मोठा होतोय. ज्यावेळी छोटा असतो ना, त्यावेळी तो आहे इममॅच्युअर, यंग आहे अजून, त्यात अजून ओव्ह्यूल तयार नाही झालाय. पण ज्यावेळी त्याचे सेपरेट होतात सगळे मेगास्पोरोफिल्स, त्यावेळी त्यामध्ये ओव्ह्यूल तयार झालेला असतो, तो झाला असतो मॅच्युअर. त्यामध्ये फिमेल गॅमेट तयार आहे. तसाच जो खाली आहे तो आहे तुमचा मेल कोन. त्या मेल कोन मध्ये प्रेझेंट आहेत मेल तुमचे मेल गॅमेट्स, दॅट इज पोलन ग्रेन्स. तर असे हे पोलन ग्रेन्स उडून जातील आणि येतील तुमच्या फिमेल कोन मध्ये. तिथं प्रेझेंट आहे ओव्ह्यूल, तर तो फ्यूज करेल आणि तयार करेल सीड. सो दिस इज हाऊ युअर लाईफ सायकल लुक्स लाईक. लाईफ सायकल कसं आहे, तर पहिला ट्री, ठीक आहे, दॅट इज युअर मॅच्युअर स्पोरोफाइट. त्या ट्रीवर प्रेझेंट आहे तुमचा मेल कोन आणि फिमेल कोन, जे कडीच्या डायग्राम मध्ये दाखवले आपण. ठीक आहे. त्या मेल कोन फिमेल कोन मध्ये मिओसिस होणार आहे. ठीक आहे. मिओसिस तयार, स्पोर्स तयार होतील. तसेच फिमेल कोन मध्ये ओव्ह्यूल तयार होईल, म्हणजे एग तयार होतो. ठीक आहे. आता जे स्पोर्स आहेत ते रिलीज होतील. जे स्पोर्स रिलीज झाले त्याला म्हणतो आपण पोलन ग्रेन्स. तर हे पोलन ग्रेन्स त्या ओव्ह्यूलला फ्यूज होतात आणि तयार करतात तुमचा नेक्स्ट थिंग, दॅट इज, वन सेकंड,
युअर झायगोट. ठीक आहे, आता खाली झाला तुमचा एग तयार, हा स्पर्म फ्यूज झाला, खाली तयार झाला झायगोट. ठीक आहे, ह्या झायगोट पासून जे पुढं आहे तो एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओ पासून तयार झाला सीड. कळत आहे? आता तो जो सीड आहे तो सीड परत जर्मिनेट झाला आणि तयार झाला तुमचा परत तो ट्री, दॅट इज युअर स्पोरोफाइट. तर अशी ही सायकल फिरत राहते. ठीक आहे, आता ही जर सायकल तुम्ही नीट बघितली, इथं बऱ्यापैकी सगळं आहे ना, सगळं हे डिप्लॉइड आहे, सगळा स्पोरोफाइट आहे आणि एकदम थोडाच जनरेशन आहे जिथं तुमचा ओव्ह्यूल तयार झाला असेल, त्यामध्ये एग तयार झाला असेल, पोलन ग्रेन तयार झाला. तर हा एकदम छोटा पार्ट आहे म्हणजे पोलन ग्रेनचा आणि एगचा. तर इट इज अ व्हेरी मायन्यूट पार्ट ऑर अ मायनर पार्ट इन इट्स लाईफ सायकल. त्यामुळे ही जी लाईफ सायकल आहे ना, ही बेसिकली आहे डिप्लॉइड स्पोरोफायटिक. हेन्स इट इज कॉल्ड एज अ डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आपण अल्गीमध्ये बघितला हॅप्लॉन्टिक, ब्रायोफाइट मध्ये हॅप्लॉन्टिक, टेरोडोफाइट मध्ये हॅप्लो डिप्लॉन्टिक, म्हणजे हॅप्लॉइड पण तेवढेच आहेत, डिप्लॉइड पण तेवढेच आहेत. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही जिम्नोस्पर्म बघता, पुढे जाऊन अँजिओस्पर्म बघता, हे सगळे आहेत डिप्लॉन्टिक, कंपल्सरी डिप्लॉन्टिक. यामध्ये हॅप्लॉइड फेजेस खूप बारके आहेत, खूप कमी काळ आपण स्पर्म फॉर्मेशन मध्ये घालवतो किंवा एग फॉर्मेशन मध्ये घालवतो. ठीक आहे, बाकी आपली एंटायर बॉडी, मग आपली असो किंवा अँजिओस्पर्म मध्ये असो किंवा ह्या जिम्नोस्पर्म मध्ये असो, हे कायम स्पोरोफायटिक आहे, डिप्लॉइड आहे. हेन्स दिस सायकल इज कॉल्ड एज डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. समजतंय? आर यू गेटिंग माय पॉइंट्स? पॉइंट्स कळाले का इथपर्यंत हो सर. सगळ्यांना? आपण एक येस सर. शॉर्ट आपण एक शॉर्ट रिकॅप पण घेऊ एकदा पॉइंट झाल्यावर आपला सगळा. ठीक आहे, सो दिस इज रिगार्डिंग युअर लाईफ सायकल ऑफ जिम्नोस्पर्म. आता जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारणार असेल जिम्नोस्पर्म वर, ठीक आहे, तर बेसिकली ह्या पॉइंटवर क्वेश्चन काय येतात की टॉलेस्ट ट्री कुठला, तर सिक्विया आपली पहिलीच प्लेट होती. ठीक आहे, तो जिम्नोस्पर्मचा एक्झाम्पल आहे. दुसरा क्वेश्चन काय येतो की जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये डिफरन्स काय, किंवा क्वेश्चन येऊ शकतो की नेकेड सीड्स आर प्रेझेंट इन, इट इज इन जिम्नोस्पर्म. मेन कॅरेक्टर आहे जिम्नॉस म्हणजे नेकेड, स्पर्मा म्हणजे सीड, म्हणजे नेकेड सीड इज जिम्नोस्पर्म. फ्रूट फॉर्मेशन कोणामध्ये होत नाही, तर जिम्नोस्पर्म. आता ह्याच्या पलीकडे क्वेश्चन काय येतो की स्टेम कसा आहे, ब्रांच्ड आहे का अनब्रांच्ड आहे, तर दोन्ही कंडिशन्स आहेत, ब्रांच पण आहे आणि तुमचे अनब्रांच पण आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय येतो की रिप्रोडक्शन कसं आहे, तर बऱ्यापैकी सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे जिम्नोस्पर्म मध्ये. जे स्पोर्स झाले ते कसे आहेत, तर ते हेट्रोस्पोरस आहेत, म्हणजे फिमेल मध्ये लार्ज आहेत मेगास्पोर्स, मेल मध्ये स्मॉल आहेत मायक्रोस्पोर्स. ठीक आहे, त्यानंतर मेल कोण फिमेल कोण, मेल कोण पासून तयार होतात पोलन ग्रेन्स, फिमेल कोण पासून तयार होतो एग, ओव्ह्यूल. ठीक आहे, त्यानंतर अजून एक टिपिकल क्वेश्चन येतो याच्यामध्ये की तो आहे की पोलन ग्रेन कसा आहे. ठीक आहे, तर पोलन ग्रेन कसा आहे, तर पोलन ग्रेन आहे विंग्ड. तर ह्या डायग्राम मध्ये जे सी ची डायग्राम आहे तिथे दिसतंय, हा मधला जो आहे ना तो सेल आहे, त्या कडेला आहे ना ते विंग्स आहेत त्याचे, हव्यावर म्हणजे वाऱ्याबरोबर ते उडत जातात लांब लांब पर्यंत. ठीक आहे, सो विंग्ड पोलन ग्रेन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर इन जिम्नोस्पर्म्स. म्हणजे जे काय ट्रान्सफर होणार आहे पोलन ग्रेन्सचा मेल कोन पासून फिमेल कोन मध्ये. ठीक आहे, तर तो जो आहे ना त्याचा जो एजंट आहे तो विंड आहे. जर तुम्ही अँजिओस्पर्म बघत असाल ना तर मधमाशा असतात, काही वेळा काही साप आहेत, काही वेळा तुमचे जे स्नेल्स आहेत ते म्हणजे तो गोगलगाय आहे तर ती असेल. ठीक आहे, तर वेगवेगळे पॉलिनेटिंग एजंट, वाळगुळ पण पॉलिनेशन करतो, म्हणजे पोलन ग्रेन नेतो आणि त्या फिमेल फ्लावर डंप करतो, हे पण करू शकतात. पण जिम्नोस्पर्म मध्ये हे कोणी नाही आहेत, फक्त विंड आहे. ठीक आहे, आणि ते विंडला कॅरी करणे म्हणजे विंड वर कॅरी होण्यासाठी स्वतः ते तिथपर्यंत उडून जाण्यासाठी, तर पोलन ग्रेन्स वर प्रेझेंट आहेत विंग्स. हेन्स द पोलन ग्रेन्स इन जिम्नोस्पर्म्स आर विंग्ड and the pollination, that is transfer of pollen grain from male cone to the female cone, is by wind. Anemophilus, anemophily हा पाठ पुढे येईल 12वीला येईल आपल्याला. ठीक आहे, पण आपल्या कानावर पडावं. तर असं आहे. आता ही डायग्राम दिसते ना तुम्हाला, तर असे तुमचे हे
आता हे जे हे सगळे तुमचे मेल कोन्स आहेत, ठीक आहे. वरचे दोन डायग्राम आहेत, ए आणि बी, हा मेल कोन. त्यातला जो सी आहे ना, हा त्याच्यातला एक मायक्रोस्पोरोफिल आहे. त्या मायक्रोस्पोरोफिलच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स असतील. पहिले मायक्रोस्पोर तयार होतात, खाली दाखवलाय त्यांनी 2 नंबरला मायक्रोस्पोर्स. ते मायक्रोस्पोर्स एफ मध्ये बाहेर पडलेत, ठीक आहे. जी मध्ये ते मायक्रोस्पोर कन्वर्ट झालेत पोलन ग्रेन्स मध्ये, ठीक आहे. आता हा पोलन ग्रेन पुढे जाणार आहे फिमेल गॅमेटोफाइट मध्ये आणि तिकडे जाऊन तो फर्टिलाइज करून टाकेल, ठीक आहे. असा हा तुमचा डायग्राम. आता हे दोन तुमचे डायग्राम्स मग तुम्हाला सांगितलं, एक आहे पायनस आणि जो पहिला आहे ना तो सायकस. सायकस मध्ये स्टेम कसा आहे, अनब्रांच, ठीक आहे. पायनस मध्ये स्टेम कसा आहे, तर तो ब्रांच. जो दुसरी डायग्राम आहे ती पायनसची आहे, ठीक आहे. सो दीज आर युअर कॅरेक्टर्स इन केस ऑफ जिम्नोस्पर्म्स. एवढं लक्षात ठेवायचं जिम्नोस्पर्म बद्दल, लक्षात राहील. आता ही डायग्राम बघते तुम्ही, ही मधला जो आहे ना, किती उंच झाडते, सगळ्यात उंच झाड ते आहे जगामध्ये आता. ही खालची आहेत ना, ही बारकी झाडं नाही आहेत, ही पण उंच झाडं आहेत. ही पण 30-30, 40-40 फुटाची झाडं आहेत. ही निलगिरीची उंची असते ना, निलगिरी झाडाची उंची, तेवढे उंची झाडं आहेत ती खालची, पण त्यापेक्षा किती उंच आहे हा. सो दिस प्लांट इज अ टॉलेस्ट ट्री इन द एंटायर वर्ल्ड अँड दिस इज कॉल्ड एज सिक्विया, ठीक आहे. अँड इट इज अन एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म. समजतंय, कळालं जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स कळाले का? आर यू देअर, आहेत का तुम्ही, काय गेले निघून? यस सर, आहोत. आहोत आहोत, नाही म्हटलं काय गेले निघून, झोपले. 9 वाजले ना, झोप येते काय काय ना, म्हटलं झोपला तुम्ही, ठीक आहे. सो जिम्नोस्पर्म झाले. खरं तर तुमचा चॅप्टर इथंच संपतो, ठीक आहे. पण आपण थोडेफार डायग्राम बघू, फोटोज बघू, ठीक आहे. कॅरेक्टर्स बघू अँजिओस्पर्मचे. का? कारण की तुमच्या पुढच्या प्रवासात, म्हणजे तुमचे जे पुढचे जे काही चॅप्टर्स आहेत ना, प्लॅन्टचे जेवढे चॅप्टर्स आहेत ना, हे सगळे अँजिओस्पर्म्सवर आहेत, ठीक आहे. म्हणजे ह्या एका चॅप्टर मध्ये तुम्ही सगळे प्लॅन्ट शिकलात एक्सेप्ट अँजिओस्पर्म्स, अँड युअर एंटायर सिलेबस विल बी ऑन अँजिओस्पर्म्स. जे काय प्लॅन्टचे कॅरेक्टर इथनं पुढे तुम्ही स्टडी कराल, मग ते फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावर असेल, हे सगळं आहे ना, हे सगळं आहे अँजिओस्पर्मसाठी, ठीक आहे. म्हणून आपल्या सिलेबससाठी अँजिओस्पर्म्स खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. व्हॉट आर अँजिओस्पर्म्स? दोज प्लांट्स विच कॅन फ्लावर, ज्याला फ्लावर आहेत आणि ज्याला फ्रूट आहे आणि फ्रूटच्या आतमध्ये सीड आहे, तर हे सगळे झाले तुमचे अँजिओस्पर्म्स, बरोबर. मला एक्झाम्पल देऊ शकता अँजिओस्पर्म्सचे मग तुम्ही? हे दोन जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतात ते सोडून मराठीत सांगले तर चालते मला नाव, काय प्रॉब्लेम नाही. असं एखादं प्लांट सांगायचं ज्यामध्ये फ्रूट आहे आणि फ्लावर पण आहे. सर, लेमन ट्री. लेमन ट्री आणि मँगो, बरोबर ना. मँगोला तर फ्लावर नसतं ना. कोण म्हंटल फ्लावर नसतं? मोर येतो का नाही? मोर येतो का नाही? हो हो. मोर आला म्हणजे फ्लावर आहे. नंतर फ्रूट आहे, फ्रूटच्या आतमध्ये सीड आहे. बरं, आंबा खाल्ला ना सगळ्यांनी सीझन मध्ये? हो सर. बरोबर. आंबा खाऊन झाल्यानंतर जी कोय टाकता, बरोबर, तो झाला त्याचा सीड. यस सर. सर, चिकू. चिक्कू, बरोबर, चिक्कूला पण आहे, ठीक आहे. फणसाला पण फ्लावर्स येतात. यस सर. ज्या प्लांटला फ्लावर आहे, फ्रूट आहे, फ्रूटच्या आत सीड आहे, हे सगळे अँजिओस्पर्म्स, ठीक आहे. काही डिफरन्स नाही, ठीक आहे. आता तुम्हाला दाखवलं का इथं फोटो दाखवला तुम्हाला, हे पहिलं जे दाखवला ना तो मँजिफेरा इंडिका म्हणजे आंबा, आणि जो शेवटचा आहे, ठीक आहे, तो आहे पायरस मॅलस म्हणजे ऍपल. मला सांगू शकता ऍपल कुठं उगतो? महाराष्ट्रात आहे का ऍपल? ऍपलची झाडं मिळतात का, सफरचंदाची झाडं महाराष्ट्रात? नाही, नाही नक्की सर. नाही. कुठं मिळतात मग? काश्मीर. काश्मीरमध्ये सगळ्यात चांगला आंबा मिळतो, सॉरी ऍपल मिळतो, ठीक आहे. पण महाराष्ट्रामध्ये पण ऍपल पिकतो. आता तुम्ही मंडईत गेलात, बरोबर, काही ठिकाणी तुम्हाला बारके बारके सफरचंद मिळतात, काही ठिकाणी मोठे चांगले असे रेड कलरचे मिळतात ना.
यस सर मिळतात. हा, मग जो मोठा आहे ना तो शक्यतो काश्मीरचा आहे, जो छोटा आहे ना तो नाशिकचा आहे. तर नाशिकला पण सफरचंद येत. सर नाशिकचा फेमस तर संत्री आहे ना. संत्री आहे, संत्री तिथले चांगले मिळतात, पण तिथले थंड वातावरण आहे बरोबर. आणि ह्या तुमच्या ऍपलला आहे ना थंड वातावरण लागतं. तर नाशिकला काही फार्मर्स आहेत ना त्यांनी ऍपल लावलेला आहे. तो आपल्याकडे जो मार्केटमध्ये ऍपल येतो ना तो बऱ्यापैकी नाशिकचा असतो. सांगतात तुम्हाला आम्ही इम्पोर्ट केलाय, मलेशियावरून आणलाय. नाही, तो ऍपल इथलाच आहे. ठीक आहे. प्लस काही वेळेला काश्मीरवरनं पण येतो, पण तो खूप कमी येतो. ठीक आहे. असो. ओके सर. ओके. ठीक आहे. आता हे जे आहेत ना, तर हे सगळे तुमचे सगळे एक्झाम्पल्स. तुमचं कॅप्सिकम असेल, म्हणजे ढबू मिरची असेल, बीटरूट असेल, तर ऑल दीज आर युअर अँजिओस्पर्म्स. ठीक आहे. आपल्याला फ्लावर बघायला मिळाला असेल किंवा नसेल, पण सगळे अँजिओस्पर्म्सच आहेत. पायनॅपल अँजिओस्पर्म आहे. ठीक आहे. कॉलीफ्लावर म्हणजे तुमच्या घरी जो फ्लावर बनतो, फ्लावरची भाजी बनते, हा पण अँजिओस्पर्म आहे. कोबी पण अँजिओस्पर्म आहे. बटाटा अँजिओस्पर्म आहे. केळी अँजिओस्पर्म आहे. केळीमध्ये बिया नसतात ना, का असतात? छोटे छोटे काय असतात सर. एकदम बारीक असतं बरोबर ना, की जेव्हा आपण तुम्ही केळीचे स्लाइस करता, ठीक आहे, मग काही वेळ तसा ठेवला ना अशी बारीक छोटे अशा काळे 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 डॉट दिसतात. एका केळीमध्ये 4 बिया असतात. 4 का 3 असतात रे? परत चेक करायचे, 3 असतील किंवा 6 असतील. ठीक आहे. 4 नसतात, 3 किंवा 6. व्यवस्थित चेक करा, तुम्हाला कळून जातं 3 किंवा 6 आहेत. ठीक आहे. पण ते केळीचे बिया आहेत ना, तर ते व्यवस्थित नसतात किंवा ते वाढत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला दिसत नाही. एक केळी आहे, म्हणजे केळी नाहीच आहे ती, केळीसारखी वाटते. ठीक आहे. त्याची जर तुम्ही केळी खायला गेलात तर त्यामध्ये मोठे 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 बिया सापडतात. म्हणजे गर कमी, नुसत्या बियाच जास्त. ठीक आहे. केळीसारखा दिसतो पण केळी नाही. गणपतीपुळ्याला गेलाय कोणी? गणपतीपुळे माहिती आहे का तुम्हाला? हो सर. आता ज्यावेळी कधी तुम्ही गणपतीपुळ्याला जाल, ठीक आहे, कधीही जा, ठीक आहे, तर गणपतीपुळ्याला मंदिर आहे गणपतीचं. ठीक आहे. असं म्हणतात की त्याच्यात एक डोंगर आहे, त्याला प्रदक्षिणा घालायची असते. प्रदक्षिणा घालायला जायचं, गेलात ना तुम्हाला केळीसारखी काही झाडं दिसतात. ठीक आहे. तर ही झाडं केळीची नाहीत. केळीसारखा अजून एक प्लॅन्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो की सिबलिंग स्पेसिस, सिस्टर स्पेसिस. केळीसारखा दिसणारा पण केळी नसलेला. ठीक आहे. असा एक प्लॅन्ट आहे. तर त्या प्लॅन्टला जे केळी लागतात त्या नुसत्या बिया असतात. खायचंच नाही, खायला गेले की दात तुटतात अशी केळी. ठीक आहे. जाऊ दे, आता फ्रुटिंग जर झाला. आता इथं आहे ना, या स्लाइडवर आपण दाखवतोय वेगवेगळे साईज आहेत. ठीक आहे. आता पहिला जो आहे ना तो वुल्फिया. इट इज द स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म. सगळ्यात छोटं झाड कुठलं? तर वुल्फिया. ठीक आहे. टॉलेस्ट अँजिओस्पर्म इज युकॅलिप्टस. युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी. तो शेवटचा आहे ना तर निलगिरी. आणि मग आपला आंबा कसा आहे? तर ना खूप छोटा आहे ना खूप मोठा आहे, तर मध्येच. ठीक आहे. तर साईजेस वेगवेगळे असतात. काही अँजिओस्पर्मला ब्रांचिंग असतं, काहीला नसतं. ठीक आहे. आता आंब्याला ब्रांचिंग आहे का? आहे सर. आहे. शुगर केनला ब्रांचिंग आहे का? कशाला सर. शुगर केन, ऊस. ऊस असेल किंवा नारळ असेल, नारळाला हे पडतं ब्रांचिंग येतं का रे? नाही येत. ठीक आहे. ऊसाला पण ब्रांच नसतो. ठीक आहे. मग आपण अँजिओस्पर्म पण मध्ये बघू शकतो की ब्रांच्ड आहेत, काही अनब्रांच्ड आहेत. ठीक आहे. काही जर तुम्ही अँजिओस्पर्म बघितले, जास्वंदाला कळ्या किती, म्हणजे पाकळ्या किती असतात? 5. ठीक आहे. किंवा तुम्ही जर आता ऊसाचं फ्लॉवरिंग बघितलं किंवा तुम्ही व्हीट, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ ह्याचं जर फ्लॉवरिंग बघितलं, मक्याचं जर फ्लॉवरिंग बघितलं, तर त्यामध्ये 3 पेटल असतात. जास्वंद हे बघितला तुम्ही, निशिगंध बघितला, तर त्याला 6 पेटल असतात. तर नंबर ऑफ पेटल्स विल ऑल्सो व्हेरी. तर अँजिओस्पर्ममध्ये भरपूर डायव्हर्सिटी आहे. ठीक आहे. जर तुम्ही आपली उत्क्रांती बघितली, इव्हॉल्युशन जर स्टडी केला ना, जसं माणसांमध्ये आहे, आपण कुठून सुरू झालो? माकडापासून सुरू झालो. एप एप पासून आतापर्यंत पोहोचलोय आपण बरोबर. आपण अगोदर सुरुवातीला झाडावर असायचे. ठीक आहे. त्यानंतर ते चारही म्हणजे चारही पायांवर चालायचे.
हळूहळू आपण झाडाच्या खाली आलो, ठीक आहे, 2 पायावर चालायला लागलो, बायपेडल लोकोमोशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. त्यानंतर आपल्यात बदल होत गेले, मग माकडापासून माणूस तयार झाला. तसेच जशी आपली पृथ्वी आहे ना, ठीक आहे. बरं तुम्ही हे ऐकलंय का रे, हिंदूंमध्ये आपल्यामध्ये काही हे आहेत, युग आहेत. आता कलियुग चालू आहे, हो त्या अगोदर सर द्वापर, ऐकलंय. हा, द्वापर, त्रेतायुग, ठीक आहे, सतयुग, असे 4 युग आहेत, ठीक आहे. जसे 4 युग आहेत ना, तसे सायन्स मध्ये पण सांगतात 4 एराज आहेत, 4 पिरियड्स आहेत, ठीक आहे, 4 एराज आहेत, ठीक आहे. तर 4 एराज, त्या एररमध्ये पिरियड्स असतात, पिरियडमध्ये इपॉक्स असतात, असं काही बरंच आहे. म्हणजे सुरुवातीला डायनोसॉर्स होते, बरोबर. ते डायनोसॉर्स गेले, म्हणजे पहिल्यांदा पाण्यामध्ये प्राणी वाढले, पाण्यामधून मग दुसरे आले की जे पाणी आणि जमिनीवर वाढले, ठीक आहे. त्यानंतर जमिनीवर असलेले अॅनिमल्स आले, त्यानंतर मग आपल्या जमिनीवरचे मग वेगवेगळे आले, मग काही पहिल्यांदा सरपटणारे आले, सरपटणारे गेल्यानंतर मग आपल्यासारखे आले, त्यानंतर बर्ड्स आले, ठीक आहे. तर हे असं इव्हॉल्युशन आहे. तसं प्लॅन्ट मध्ये पण इव्हॉल्युशन आहे का? आहे. आपण आता सिक्वेन्स शिकतो, बरोबर. सिक्वेन्स मध्ये काय होता, पहिला अल्गी, बरोबर. अल्गी कसे होते, हे होते सगळे पाण्यामध्ये असलेले, ठीक आहे. त्यानंतर आले ब्रायोफाइट्स, जे अॅम्फिबियन्स आहेत, जे जमिनीवर पण आहेत आणि त्यांना पाणी पण पाहिजे आहे, ठीक आहे. तिसरे आपण बघितले टेरिडोफाइट्स, जे जमिनीवर होते पण बारके होते. नंतर आपण बघतो जिम्नोस्पर्म्स, हे उंच उंच आहेत, ठीक आहे, आणि जमीन आहे पूर्णपणे. अँजिओस्पर्म हे भरपूर आहेत पण जमिनीवर आहेत हे पण, पण हे जिम्नोस्पर्म एवढे उंच नाही आहेत, ठीक आहे. तर आपलं इव्हॉल्युशन पण असंच आहे, पाण्यापासून जमिनीवर आलो, मग ॲनिमल्स पण तसे झालेत आणि प्लांट्स पण तसे आलेत, ठीक आहे. पण हे आपण स्टडी करतो 12वी मध्ये, एक चॅप्टर आहे तुम्हाला ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, तिथं आपण हे बघू सगळं, ठीक आहे. आता हे असे तुमचे अँजिओस्पर्म्स. आता अँजिओस्पर्म मध्ये 2 ग्रुप पडतात, एक आहे डायकॉटस आणि दुसरे आहे मोनोकॉट्स. नावातच आहे, डाय म्हणजे 2, मोनो म्हणजे 1, पण एक काय 2 काय, ठीक आहे. आता तुम्ही जर ग्राउंडनट घेतलं, शेंगदाणे घेतले, शेंगा घेतला, ठीक आहे, शेंगा सोलले, आज तुम्हाला सीड मिळतो. सीडचे 2 भाग होतात, बरोबर ना. तर 2 भाग झाले म्हणजे तो झाला 2 कॉटिलेडन्स, ठीक आहे. आणि कुठलं मला सीड सांगू शकता का, ज्यामध्ये तुम्ही 2 भाग करू शकता, 2 भाग होतात. कुठला? डाळी असतात खरे. हा सर. हा, डाळीमध्ये 2 भाग होतात. मटार असेल, मटार सोलल्यानंतर कळतं की एक सीड आहे, त्याचा वरचा कव्हर काढला की त्यामध्ये 2 आहेत. आंब्याला किती असतात? आंब्याला 1 असतं का 2 असतं? 1 सर. एक कोय असते, बरोबर. आता तुमच्याकडे जर आज आंबा असेल, काय करायचं, आंबा खाऊन झाला, कोय असते ना, कोय फोडायची, कोयच्या आतमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला तिथं 2 कॉटिलेडन्स सापडतात. सो सच प्लांट्स वेअर देर आर 2 कॉटिलेडन्स, दीज आर कॉल्ड एज डायकॉट्स. गहू, ज्वारी, बाजरी, मका ह्यांच्यात कसं असतं, एकच असतं, त्या 2 भाग होत नाहीत. हे झाले सगळे मोनोकॉटिलेडॉन्स. अँजिओस्पर्म मध्ये 2 क्लासेस, एक डायकॉट, दुसरा मोनोकॉट, ठीक आहे. हे असे तुमचे अँजिओस्पर्म्स आहेत. समजतंय अँजिओस्पर्म्स? समजले की अँजिओस्पर्म्स? आपण इथं काय डिटेलमध्ये जायचं नाही अँजिओस्पर्मच्या, ठीक आहे, कारण की अँजिओस्पर्म आपल्याला परत शिकायचं आहे, भरपूर शिकायचं आहे. सो नेक्स्ट थिंग वी विल सी इज समथिंग कॉल्ड एज प्लांट लाईफ सायकल्स, ठीक आहे. आता लाईफ सायकल आपण मगाशी बघितलं ना, स्पोरोफाइट टू गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइट टू स्पोरोफाइट, पहिला तुमच्या एग तयार झाला, स्पर्म तयार झाला, फ्यूज झाला, परत तयार झाला, तर हे झाली लाईफ सायकल, ठीक आहे. आणि त्यात एक पार्ट आहे समथिंग कॉल्ड एज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन म्हणजे काय, की अल्टरनेट, पहिला एक फेज आला, मग दुसरा आला, परत पहिला आला, मग परत दुसरा आला, पहिला आला, परत दुसरा आला, तर हे अल्टरनेशन आहे. आणि अशी लाईफ सायकल फिरत राहते. सो दॅट इज प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तर जनरेशन 2च आहेत, एक स्पोरोफाइट, एक गॅमेटोफाइट. स्पोरोफाइटचं काम काय असतं प्लांट्समध्ये, तर स्पोर्स तयार करणे. गॅमेटोफाइटचं काम काय आहे, तर गॅमेट तयार करणे, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, ठीक आहे. आता आपण ही डायग्राम बघा,
आता जो पहिला आहे, ठीक आहे, इथं काय चाललंय, तर तो सेल आहे, तर तो डिवाइड झाला, 2 सेल्स तयार झाले, तर ते मायटॉसिस आहे. ठीक आहे, ही दुसरी डायग्राम दिसते ना, इथं पण तसंच दिसतंय बघा. ते पहिला न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसने काहीतरी जसे थ्रेड सारखे काहीतरी स्ट्रक्चर तयार झाले, नंतर तो फाटला आणि 2 सेल तयार झाले. ठीक आहे, हे असे होतात हे तुमचे डिव्हिजन. एका सेल पासून 2 सेल तयार होतात, असा हा डिव्हिजन. ठीक आहे, ह्या डिव्हिजन नंतर तयार होतात तुमचे स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट. कसा असेल ते. ठीक आहे, आता इथं काय दाखवतो आपण की एक गॅमेटोफाइट आहे. ठीक आहे, तो गॅमेटोफाइट कुठला आहे, तर हा ब्रायोफाइटचा गॅमेटोफाइट आहे. यात घडला मायटॉसिस, तयार झाले गॅमेट्स. ठीक आहे, हे गॅमेट्स फ्यूज होतील, 2 गॅमेट फ्यूज होतात, तयार होतो नवीन प्लांट, दॅट इज युअर स्पोरोफाइट. डिप्लॉइड जनरेशन तयार होते. ठीक आहे, तसा आता हा, आता हे काय आहे, तर हा तुमचा जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आहे, शक्यतो अँजिओस्पर्म. ठीक आहे, तर हा पहिला जी डायग्राम आहे ना, ती आहे तुमचा मेल गॅमेट, हा स्पर्म आहे. जी दुसरी तिथं आतलं दिसते ना, तिथे आतल्या साईडला गोल ग्रीन कलर दिसतं, तर तो आहे त्याचा एग. तर हा स्पर्म ह्या एगला फ्यूज करतो आणि तयार होतो झायगोट, डिप्लॉइड स्ट्रक्चर. ठीक आहे, देन दिस झायगोट विल नाव डेव्हलप इनटू अ स्पोरोफाइट. परत प्लांट तयार झाला, या प्लांटवर परत ते गॅमेट्स तयार होतील, मेल गॅमेट फिमेल गॅमेट परत फ्यूज होतील, परत झायगोट तयार होईल. असं हे फिरत राहतं. ठीक आहे, आधेमध्ये असे हे तुमचे स्पोर्स तयार होतात. थोडक्यात काय, मध्ये स्पोरोफायटिक जनरेशन आहे, परत गॅमेटोफायटिक आहे, परत स्पोरोफायटिक आहे, परत गॅमेटोफायटिक आहे. तर 2 जनरेशन्स आहेत, स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट. ठीक आहे, स्पोरोफाइटवर स्पोर्स तयार झाले, या डायग्राम दिसतंय, आणि गॅमेटोफाइट मध्ये तयार झाले हे गॅमेट्स. ठीक आहे, आता पुढं काय आहे, तर यांचे सायकल्स काय आहेत. ठीक आहे, सो व्हेन यू से सायकल्स, दिस इज द फर्स्ट सायकल इन विच इट इज अन हॅप्लॉन्टिक सायकल. हॅप्लॉन्टिक सायकल कधी असते, तर लाईफ सायकल मध्ये बराच वेळ तो फक्त हॅप्लॉइड फेज मध्ये आहे, म्हणजे फक्त गॅमेटोफाइट मध्ये आहे. तर दिसतं ना तुम्हाला, बऱ्यापैकी सगळा गॅमेटोफाइट आहे, म्हणून हा झाला हॅप्लॉन्टिक. हॅप्लॉन्टिकचं एक्झाम्पल कोण आहे, अल्गी आणि ब्रायोफाइट. ठीक आहे, दुसरा कोण आहे, तर डिप्लॉन्टिक, म्हणजे इथं बराच फेज आहे ना, तो स्पोरोफाइट मध्ये आहे, डिप्लॉइड फेज मध्ये आहे, गॅमेट्स फॉर्म मध्ये एकदम कमी आहे. असे कोण आहेत, तर अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, म्हणजे पहिले 2 हॅप्लॉन्टिक, शेवटचे 2 डिप्लॉन्टिक. आता राहतो मधला टेरोडोफाइट. तो कसा आहे, तो ना हॅप्लॉन्टिक आहे ना डिप्लॉन्टिक आहे, तो मध्येच आहे. म्हणजे तिथं हॅप्लॉइड फेज पण तेवढेच आहेत, डिप्लॉइड फेज पण तेवढेच आहेत. म्हणजे गॅमेटोफायटिक जनरेशन मध्ये पण तेवढाच काळ जातो आणि स्पोरोफायटिक जनरेशन मध्ये पण तेवढाच काळ जातो. म्हणून ह्या सायकलला म्हटलं जातं हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. ठीक आहे, सो दीज आर युअर लाईफ सायकल्स. दिस इज कॉल्ड एज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. समजलंय? आर यू गेटिंग माय पॉइंट? कळालंय? कधी तर प्रश्न पडतो, तुम्ही आहात का नाही? कुठे गेला तुमचा व्हिडिओ कॉल? चालू होता मीटिंग. दिसतंय सगळ्यांना ना? हो सर. ओके. आय कांट आय सी द मीटिंग. मीटिंग कुठे गेली पण? मीटिंग मला दिसेनाच. मी परत जॉईन करतो. ठीक आहे, सो नाउ नेक्स्ट थिंग व्हॉट वी विल डू इज, आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. ठीक आहे, आपण लेक्चर लेट सुरू केलं होतं, अजून 10 मिनिटं मी घेतो, 9:30ला क्लोज करू लेक्चर. ठीक आहे, थोडक्यात या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं ना, ते सगळं दाखवतो तुम्हाला. आता मी फक्त ते नोट करणार आहे, फक्त व्यवस्थित बघायचं आणि मला सांगायचं, हा बा हा चालू आहे, बा दिसतंय, कळतंय, बोलू आपण ते. ठीक आहे, सो माझा एक प्लेट स्लाइड नाही शेअर करत, माझा रायटिंग शेअर करतो. सो रायटिंग विल बी कॅनव्हास. स्क्रीन दिसत नसेल ना तुम्हाला माझी आता? नाही सर. आता दिसेल. ठीक आहे, स्क्रीन दिसते व्हाईट कलर. ओके,
सो नाव वी विल सी द एंटायर समरी. चॅप्टरची समरी बघू थोडक्यात. ठीक आहे. तर आपण स्टार्ट केलं होतं. पहिला तो होता अल्गी. अल्गी. ठीक आहे. अल्गीमध्ये आपण स्टडी केले 3 क्लासेस. पहिला होता क्लोरोफायसी, दुसरा होता फिओफायसी आणि तिसरा होता रोडोफायसी. क्लोरोफायसी कसे असतात कलर, तर ग्रीन. फिओफायसी इज येलो. ठीक आहे, किंवा ब्राऊन म्हणतो आपण त्याला, ब्राऊन अल्गी. ठीक आहे. अँड रोडोफायसी इज रेड अल्गी. ठीक आहे. आता हे कलर्स कोणामुळे होते, तर यांच्या पिगमेंट्समुळे होते. त्यावेळेस तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं, कशा लक्षात ठेवायचं, तर सगळ्यांमध्ये ए कॉमन आहे, क्लोरोफिल ए. हे सोडून कोण आहे इथं, बी, सी आणि डी. प्लस काही स्पेशल पिगमेंट्स आहेत. फिओफायसी मध्ये एक असतो, दॅट इज कॉल्ड ॲज झॅन्थोफिल, जो त्याला येलो किंवा ब्राऊन कलर देतो. रोडोफायसी मध्ये एक पिगमेंट आहे, इट इज कॉल्ड ॲज फायकोइरिथ्रिन. एक सेकंड. विच गिव्स इट द रेड कलर. तर असे 3 अल्गी बघितले होते. ह्याची लाईफ सायकल कशी होती, तर लाईफ सायकल वॉज हॅप्लॉन्टिक. का हॅप्लॉन्टिक, कारण इथं डॉमिनंट आहे ना, तो गॅमेटोफायटिक फेज डॉमिनंट आहे. ठीक आहे. हे झालं अल्गी. दुसरा कुठला होता, तर ब्रायोफाइट. ठीक आहे. आता ब्रायोफाइट मध्ये आपण काय बघितले, तर 2 ग्रुप्स बघितले. एक होता लिव्हरवर्ड्स आणि दुसरा होता मॉसेस. ठीक आहे. इथं आपण बघितलं होतं ह्याचे जे सेक्शुअल ऑर्गन्स आहेत, ठीक आहे, का सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, दॅट इज विथ द हेल्प ऑफ एन्थ्रिडियम अँड आर्किगोनियम. इथं तयार होतो मेल गॅमेट, इथं तयार होतो फिमेल गॅमेट. ठीक आहे. आणि इथली जी लाईफ सायकल होती ती पण होती हॅप्लॉन्टिक, जसा अल्गीमध्ये आहे तसाच. तिसरा जो बघितला तो काल आपण बघितला होता, म्हणजे लास्ट लेक्चरला बघितला, तो होता की टेरिडोफाइट्स. ठीक आहे. इथं ह्याची क्लासेस किंवा 2 जसं आपण क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, लिव्हरवर्ड्स, मॉसेस बघितले, तसं इथं काही इम्पॉर्टंट नाही. इथे इम्पॉर्टंट काय आहे, की ह्याच्यात जे प्लांट्स आहेत ह्यांच्यात लीव्स आहेत आणि लीव्सवर स्पोर्स असतात. बरोबर. मग ज्या लीफवर बारके स्पोर आहेत, तर दीज आर कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोफिल्स. आणि ज्यावर मोठे स्पोर्स आहेत, दीज आर कॉल्ड ॲज मेगास्पोरोफिल्स. मायक्रोस्पोरोफिल्स वर प्रेझेंट आहेत मायक्रोस्पोर्स. मेगास्पोरला प्रेझेंट आहे मेगास्पोर्स. ठीक आहे. आणि ह्याची जी लाईफ आहे, ह्याच्यामध्ये जे स्पोर्स आहेत, काही वेळेला मायक्रो मेगा मिळतोच, पण काही वेळा सगळे एकसारखे मिळतात. सो दिस कुड बी होमोस्पोरस और दे कुड बी हेट्रोस्पोरस. लाईफ सायकल कशी आहे यांची, तर लाईफ सायकल इज ऑलवेज हॅप्लो डिप्लॉन्टिक. का हॅप्लो डिप्लॉन्टिक, कारण इथं तुमचा गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट, म्हणजे ज्यावर स्पोर तयार होतात तो स्पोरोफाइट, ज्यावर गॅमेट तयार होतात ते गॅमेटोफाइट. हे दोन्ही डॉमिनंट आहेत आणि दोन्ही इंडिपेंडंट आहेत. म्हणजे दोन्ही सायकल जनरेशन्स मध्ये स्वतःचे फूड स्वतः तयार करू शकतात, म्हणून ते इंडिपेंडंट आहे. म्हणून टेरिडोफाइट झाले हॅप्लोडिप्लॉन्टिक. नंतर आपण आज बघितला तो जिम्नोस्पर्म्स. पहिलं कॅरेक्टर काय सांगितलं, जिम्नॉस आणि स्पर्मा. जिम्नॉस म्हणजे नेकेड
and sperma means seeds. So when the seeds are naked, not enclosed in a fruit, fruit absent, seed present आहे तर जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये काही जिम्नोस्पर्म्स होते ते ब्रांच्ड होते, त्याला फांद्या होत्या. समवेअर अनब्रांच्ड. 100% सगळे जिम्नोस्पर्म असतात हेट्रोस्पोरस. म्हणजे काय की मायक्रोस्पोर प्रेझेंट आहे आणि मेगास्पोर प्रेझेंट आहे. मायक्रोस्पोर मेगास्पोर कुठं प्रेझेंट आहे तर हे प्रेझेंट आहेत मेल आणि फिमेल कोन्स मध्ये. म्हणजे मायक्रोस्पोर मेल कोन मध्ये, मेगास्पोर फिमेल कोन मध्ये. या मायक्रोस्पोर पासून तयार काय झाले तर पोलन ग्रेन्स. मेगास्पोर पासून काय तयार झाला तर तयार झाला ओव्ह्यूल. त्या ओव्ह्यूलच्या आतमध्ये आहे एग. हे दोन्ही फ्यूज होतील, पुढे तयार करेल तुमचा सीड. म्हणजे झायगोट तयार होईल, झायगोट नंतर एम्ब्रिओ होईल, एम्ब्रिओ नंतर सीड तयार होईल. द लाईफ सायकल इज ऑलवेज diplontic. Why diplontic? Because in this case your sporophyte is dominant. आता एक लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी 11वी 12वी संपेपर्यंत, ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की गॅमिटोफाइट आहे तर 100% तो आहे हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे काय तर सिंगल सेट आहे क्रोमोझोमचा. उदाहरण जर ह्युमन्सचा घेतला, आपण माणसाचा घेतला तर 46 क्रोमोझोम असतात आपल्यामध्ये, ठीक आहे. तर हॅप्लॉइड कंडिशन मध्ये फक्त 23 असतात, डिप्लॉइड कंडिशन मध्ये 46 आहेत. तर गॅमिटोफाइट झाला हॅप्लॉइड सिंगल एन अँड स्पोरोफाइट इज 2n डिप्लॉइड, ठीक आहे. गॅमेटोफाइट पासून गॅमेट्स तयार होतात, प्लांट्स साठी बोलतोय आपण आता, ठीक आहे. आणि स्पोरोफाइट पासून तयार होतात स्पोर्स. हे कायम लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर हे असे आपले टॉपिक्स होते. समजलंय? समजलंय का? ठीक आहे. एक काम करा, आता आपण आता ज्यावेळी पुढचं लेक्चर होईल आपलं, ठीक आहे, त्यावेळेस एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करू. तुमचे टेक्स्ट बुक्स असतील, ट्राय टू रीड देम, ठीक आहे. थोडं वाचायला घ्या, ठीक आहे. आणि त्यावेळेला जे क्वेश्चन्स पडतील ते आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे. पण थोडं रीड करा, ठीक आहे. रीड झाल्यानंतर मग तुम्हाला डाऊट्स येतील, डाऊट्स नोट करून ठेवा आणि नेक्स्ट लेक्चरला न विसरता ते डाऊट्स विचारा, आपण ते करू, ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपण थांबू. गुड नाईट.